नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर आनंद रोठे, ॲग्रोनॉमिस्ट, कॅन बायोसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे. तर सध्या बघत आहो आपण जो बियाण्याचा कांदा आहे त्याच्यामध्ये जे ओनियन डॉर्फ व्हायरसचं जे प्रमाण आहे ते आपल्याला दिसून येत आहे. ह्या प्रकारचे जे असे त्याची पात पिवळी पडून त्याच्यामध्ये असं व्हेनल क्लोरोसिस म्हणजे असं हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या आपल्याला त्या पातीवरती पट्टे पडलेले दिसत आहे. तर हे आपल्याला कंट्रोल करण्यासाठी कॅन बायोसिस कंपनीचे ब्रिगेड बी हे प्रति लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम वापरून आपल्याला फवारणी करायची आहे. तसेच जे ह्या खाण्याच्या बियाण्याच्या कांद्यावरती जे आपल्याला अदर जे फंगल डिसीजेस आहे जसं की ट्विस्टर ब्लाईट असेल, अंबर रोग असेल, याच्या नियंत्रणासाठी आपण जेव्हा म्हणजे आपल्याला ब्रिगेड बी आणि जो मिलॅस्टीन आणि सिडो याच्यामध्ये ह्या फवाऱ्यामध्ये 5 दिवसाचा अंतर ठेवून आपल्याला पुन्हा सिडो आणि मिलॅस्टीन फवारायचे हे फंगल डिसीजेस कंट्रोल करण्यासाठी. तर त्याच्यासाठी सिडोचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे प्रति लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम आणि मिलॅस्टीनचं प्रमाण घ्यायचं आहे प्रति लिटर पाण्यासाठी 2.5 ml. तर अशा प्रकारे आपण या जे खाण्याच्या बियाण्याच्या कांद्यामध्ये जे आपलं रस शोषक किडीचं प्रमाण पण आणि जे बुरशीनाशक डिसीजेस आहे त्याचा आपण कंट्रोल करू शकतो. धन्यवाद.